खरं तर गंगापूर रोडच नाही तर या नाशिक शहरामध्ये जे काही धोकादायक रस्त्यामध्ये येणारे धोकादायक वृक्ष आहे हे वृक्ष काढण्यासाठी शिवसेनेने कायम त्या ठिकाणी आपली भूमिका बजावलेली आहे, वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे। आणि आपण बघितलं असेल की मागचा सिंहस्थ आणि आत्ताचा येणारा सिंहस्थ या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये या नाशिक शहरामध्ये आणि गंगापूर रोडवरती शेकडोनी अपघात झालेले आहेत। त्याच्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत आणि प्रशासनाला आम्ही वेळोवेळी याची जाणीव करून दिलेली आहे, जाग आणून दिलेली आहे, आंदोलनं केलेलं आहे आणि पत्रव्यवहारसुद्धा झालेला आहे। आणि जर असं असताना सुद्धा प्रशासन त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे। माझी आपल्या माध्यमातून एवढीच प्रशासनाला विनंती आहे की अजून आपण किती निष्पाप लोकांचा बळी जाण्याची वाट बघत आहात आणि केव्हा आपण याला जाग येणार आहे प्रशासनाला आणि केव्हा हे सगळं थांबेल। शहर वाढतंय, शहराचा विकास होतोय, परंतु त्या प्रमाणामध्ये रस्ते वाढले पाहिजे। रस्ते वाढलेले, परंतु रस्त्यामध्ये जे काही येणारे वृक्ष आहेत ते धोकादायक वृक्ष अजूनही अद्यापही काढलेले गेलेले नाही आहे। माझी आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की आपण लवकरात लवकर या ठिकाणी धोकादायक वृक्ष काढावे आणि त्याचा विस्तार कमी करावा। यानंतर जर असे प्रकार जर घडले तर नक्कीच शिवसेना रस्त्यावरती उतरेल आणि प्रशासनाला याचा जाब द्यावा लागेल।